Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 5 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जो फर्स्ट क्वेश्चन सोडवणार आहोत तो कर्नाटका CET 2005 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर बघा तो क्वेश्चन काही असा होता. द कॉन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P implies Q is. बघा इथे आपल्याला P implies Q दिलेला आहे आणि त्या P implies Q चा आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचा आहे. आधी आपण लिहून घेऊया जे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काढायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P implies Q याचं. ओके पहा आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह P implies Q चं काय येणार ते येणार Q implies निगेशन ऑफ P. ओके पण इथे फक्त कॉन्ट्रापॉझिटिव्ह नाही म्हणत आहे, कॉन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे याचं आपल्याला पुन्हा कॉन्व्हर्स काढावं लागेल आणि याचं कॉन्व्हर्स येणार निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q. बरोबर हे तुम्हाला काढता येते. म्हणजे हे आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर सी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. बघा तर मग आपला सेकंड क्वेश्चन आहे द कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट ऑफ द स्टेटमेंट इफ एक्स इज प्राईम नंबर देन एक्स इज ऑड इज. आणि हा क्वेश्चन कर्नाटका CET 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर बघा इथे आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे इफ एक्स इज प्राईम नंबर देन एक्स इज ऑड. ओके ते सेंटेन्स आधी आपण लिहून घेऊया. सेंटेन्स आहे इफ एक्स इज प्राईम नंबर देन एक्स इज ऑड. अशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट काढायचं आहे. ओके आधी पहा या क्वेश्चन मधून या स्टेटमेंट मधून आधी आपण P आणि Q लिहून घेऊया. बघा या सेंटेन्स मध्ये P असणार ही टर्म एक्स इज प्राईम नंबर. बघा एक्स इज प्राईम नंबर हे आपलं P असणार आणि Q असणार एक्स इज ऑड. ओके अशा प्रकारे आपण P आणि Q लिहून घेतलेले आहे. आता बघा आता हे सेंटेन्स आपल्याला इफ आणि देनचं दिसत आहे म्हणजे हे कंडिशनल सेंटेन्स आहे. ओके म्हणजे आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो P implies Q. आता या P implies Q ला आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचं आहे. बघा क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आणि याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला माहित आहे ते येणार निगेशन ऑफ Q implies निगेशन ऑफ P. राईट. आता आपण याला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करूया. बघा निगेशन ऑफ Q म्हणजे काय येणार. बघा इफ आपण ऍज इट इज घेणार इफ Q आहे एक्स इज ऑड. आता इथे निगेशन आहे म्हणजे या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह करावं लागणार. बघा म्हणजे येणार इथे इफ एक्स इज नॉट ऑड देन निगेशन P एक्स इज प्राईम नंबर म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल एक्स इज नॉट प्राईम नंबर. निगेशन असेल तेव्हा आपल्याला सेंटेन्स निगेटिव्ह करावं लागते. ओके बघा अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स मिळालेला आहे आणि हे सेंटेन्स आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपलं फायनल आन्सर आहे. ओके तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे P and Q or negation negation Q and P is equivalent to what. आणि हा क्वेश्चन महाराष्ट्र CET 2009 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर पहा आपल्याकडे त्यांनी ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन नंबर ए Q और P, ऑप्शन नंबर बी P आणि ऑप्शन नंबर सी निगेशन Q आणि ऑप्शन नंबर डी P and Q. बघा आधी आपण स्टेटमेंट लिहून घेऊया. यांनी जी दिलेली आहे यांनी आपल्याला दिलेलं आहे P and Q और निगेशन Q and P ओके इज इक्विव्हॅलेंट टू व्हॉट असं आपल्याला हे काढायचं आहे. बघा आता पहा इथे आपल्याला Q आणि P च्या फॉर्म मध्ये ही टर्म दिसत आहे. आपण याला P आणि Q च्या फॉर्म मध्ये करून घेऊया. त्यासाठी आपल्याला इथे कम्युटेटिव्ह लॉ लावावा लागेल. बघा P and Q और P and निगेशन Q आपण असं करून घेतलेलं आहे. हे केलेलं आहे आपण
बाय कम्युटेटिव्ह लॉनी. तुम्हाला हे लॉ माहीत असायला हवे, त्यानुसारच अशा प्रकारचे क्वेश्चन जर आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बघा आता या सेकंड स्टेप मधून आपल्याला दिसत आहे की पी अँड इथे दोन्हीकडे कॉमन आहे, तो आपल्याला कॉमन काढता येतो. बघा आपण तो कॉमन काढूया. पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू अशा प्रकारे होणार, करेक्ट. आणि हे आपण केलेलं आहे बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथे आपण लिहून घेऊया बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, आता पहा इथे आपल्याला दिसत आहे क्यू ऑर निगेशन क्यू, आणि याचा आन्सर येणार पी अँड क्यू ऑर निगेशन क्यूचा आन्सर येणार इथे टी. ओके, पहा कारण इथे लॉ लागणार कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार आपण इथे टी लिहिलेला आहे, कारण आपल्याला माहित आहे एफ ऑर एफ असेल तेव्हाच एफ येणार, अदरवाईज इट इज ऑलवेज टी. आणि इथे निगेशन आहे म्हणजे इथे एक टर्म टी असणार, एक टर्म एफ असणार, म्हणजे याचा आन्सर म्हणून आपण इथे टी लिहिलेला आहे बाय कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, आता पहा पी अँड टी अशा वेळेस आपण इथे लिहिणार पी बाय आयडेंटिटी लॉ. ओके, इथे होतं पी अँड टी, त्यावरून आपण फक्त पी लिहिलेलं आहे, ते बाय आयडेंटिटी लॉने आपलं घेतलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर मध्ये मिळालेलं आहे पी, आणि पी आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ओके, तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.